नमस्कार. तुमचा परिचय सांगा ना एकदा. सावंत महेश उत्तम, मुक्काम पोस्ट सावंतपूर, जिल्हा सांगली, तालुका पोलीस. मोबाईल नंबर सांगा ना. 9975 79 6008. 6008 वा एक्झिक्युटिव्ह नंबर. तोडकर साहेब आपला परिचय द्या ना. मी ओशन ॲग्रोचे सेल्स मॅनेजर म्हणून काम करतोय. बर मी सांगली आणि सोलापूर पाहतोय. बर त्यानंतर आपले ते फार्मर आहेत, हा. माझे फार्मर जे आहेत ते आपल्याला काही प्रोडक्ट ते यूज करतात आपले, बर त्याची ते माहिती देतीलच आता. बर आपण कधीपासून आहे सर ओशियनला? ओशनला 1992 पासून आहे. हां सर तुम्ही प्रोडक्ट आमचे खास करून ओशियनचे कुठले कुठले प्रोडक्ट जवळून ओळखता? मॅकवॅट वापरतो, मॅकवॅट बरोबर PRN वापरतो, बरोबर अमृत संजीवनी. संजीवनी वापरतो. बर हे 3-4 प्रोडक्ट तर वापरतो. ओवीस OS वापरतो. ओएस वापरतात. आम्हाला एकदा तुमच्याकडून असं जाणून घ्यायचं आहे की जी आमची 4-5 प्रोडक्ट तुम्ही जे सांगितलेले आहे ते कुठल्या स्टेजला कसे आणि का वापर. तर सुरुवात आपण कशापासून करूया? मॅकवॅट शिशी. बरोबर. हे मॅकवॅट शिशीपासून सुरुवात करूया. आपण साधारणतः याचे किती हात घेतो? मी मॅकवॅट सीसीचे साधारण 4 ते 5 हात घेतो. 4 ते 5 हात. याचं आम्हाला एक बेनिफिट सांगा ना, जेणेकरून आमच्याकडे जसं जालना हे नवीन एरिया जो होतोय तिथं आपण त्यांना एक व्यवस्थित याची कल्पना देऊ शकतो असं सांगता येईल का? मॅकवॅट सीसी वापरल्यामुळं पेऱ्यातलं अंतर कमी पडतं बरं आणि पेऱ्यातलं अंतर कमी पडल्यामुळे गर्भधारणा चांगली होते. चांगली होती. बरं आणि त्याच्यानंतर 2 ते 3-4 हात मारतो मी बरं मॅकवॅट सीसीचे. त्याच्या स्टेजनुसार त्याच्या स्टेजनुसार तुम्ही त्याला ते घेत राहतो. बरोबर. मग याच्यामध्ये आपण आता डायरेक्टली लिओशिलमध्ये मॅकवॅटमध्ये काय फरक आहे? डिओशन आणि मॅकवॅट मध्ये डायरेक्ट फरक म्हणजे रेट मध्ये पण हे आहे हां आणि मटेरियल मॅकवॅटची क्वालिटी. बर हे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तोडकर साहेब बरोबर. बरोबर. हां त्याच्यानंतर दुसरा असा की मी आता जे शेतकऱ्यासोबत इथं गेलेलो आहे त्यांनी सांगितलं बाबा लिओशिल वगैरे वापरल्यानंतर याच्यात काळा करपलेला दिसतो. हां हा बरोबर मुद्दा आहे. बरोबर आहे. म्हणजे मॅकवॅट वापरल्यानंतर ही कडक करपल्याला दिसत नाही, पिवळ्या पडतच नाही. बरोबर. दुसरं आणखीन त्यांनी एक सांगितलं याची जे व्हेन आहे नसा आहे ह्या एकदम ग्रीन दिसतात. हे बरोबर आहे? ग्रीन दिसतात. हा जे मॅकवॅट वापरल्यानंतर लेवोशिन वापरल्यानंतर पानाच्या वाट्या होतात. हा वाट्या होता अशा. वाट्या होत नाही. बरोबर. हा ओमकार बरोबर आहे. पानाच्या ज्या वाट्या होतात लिओशिन याच्या होत नाही. म्हणजे हे प्लेन दिसतो. हा म्हणजे याची कॅनोपी एकदम एक्सप्लेन राहते. बस त्याच्या सोबत सोबत आपण जसं पुढे जाऊया तर जसं शिंदे साहेब मॅकवॅट सोबत सोबत आपण PRN वापरतो. इथं PRN वापरतो. बरोबर. हा PRN चा रोल काय? गर्भधारणेसाठी वापरतो PRN. साडी मॅच्युरिटी होण्यासाठी गर्भ त्याच्यात तयार होण्यासाठी वापरतो. याचा उपयोग त्यासाठी काय? त्यासाठी कसं पाण्याला किती पाण्याला किती 1.5 ते 2 मिलीनं प्रमाणानं वापरतो. किती स्प्रे घ्यावं लागतं? त्याच्यात 2 ते 3 स्प्रे घेतो. याचे पण 2 ते 3 स्प्रे घ्यावे. मग याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपण मग जसं आता आपण जवळपास 2 प्रोडक्ट आपण बघितलेले. ग्रोशल गोल्ड सॉरी मॅकवॅट शिशी बघितलं, PRN बघितलंय. मग आपण थोडस हळूया अमृत संजीवनी तुम्ही बोलले तर ते अमृत संजीवनी आपण कुठे यूज करतो? पाण्याचा थिकनेस वाढवण्यासाठी, पानाची जाडी जाडी वाढवण्यासाठी, ग्रीनरी आपलं पानाची वाढवण्यासाठी, कॅनोपी Canopy, याच्यासाठी आपण त्याला साईज वगैरे रफ होण्यासाठी पान, हा हा म्हणजे जेणेकरून कुठल्या रोगाला बळी पडणार नाही त्यासाठी वापरतो. अमृत संजीवनी वापरतो. जेणेकरून त्याच्यात संजीवनी म्हणजे काहीतरी ताकद मिळते ताकद, हा, मिळते. म्हणूनच ते संजीवनी. बरोबर. संजीवनी म्हणणार ते बरोबर योग्य आहे. ठीक. सर आपण त्या सोबत सोबत एक बायोविस एक आमचा एक जो लाडका प्रोडक्ट आहे. हा बायोविस हा आमचा लाडका प्रोडक्ट आहे आणि तोडकर साहेब त्या सगळ्यात लाडका. हा तर याच्याबद्दल काही सांगणार तुम्ही? हा प्रोडक्ट करप्यासाठी जास्त करून मी वापरतो. करप्यासाठी. बरोबर. Right. त्याच्यानंतर जाणतो माणूस वगैरे करपा यासाठी याला हा त्याच्यानंतर आपण फळकूच, त्याच्यानंतर या डावणी आणि भुरी याच्यासाठी निश्चितच हा तुम्हाला एक्सलंट रिझल्ट देत असेल. हा याचा नवीन एक तुम्हाला कल्पना देऊन जातो. जे पायत्रेम नावाची जी बुरशी असते जमिनीमध्ये ज्याच्यामुळं डायबॅक येतोय, त्याच्यानंतर आपला डम्पिंग अप येतोय समजा जे अदर पिकामध्ये, तर याला बेसलमध्ये तुम्ही माझ्या मते तुमच्या बागेला जे येऊ नये जमिनीतले आतले फंगल कुठलेच
त्याच्यासाठी याला 1.5 किलोपर्यंत आपण जायला पाहिजे. एकरी एक फार काही जास्त नाहीये, नाही. पण हा जायला पाहिजे. किंवा याच्याऐवजी आपण यांचं जी ग्रॅन्युअल स्वरूपात येतं 5 किलो पर एकर हे जायला पाहिजे आपलं. हा बेसल मी तुम्ही याला आवर्जून घ्या, की जेणेकरून तुमच्या बागाला ज्या जमिनीतल्या ज्या खालच्या ज्या बुरशी आहे त्या कुठल्याच राहणार नाही. हा, त्याच्यानंतर मग तोडकर साहेब आम्हाला ग्रोशल गोल्ड बद्दल तुमच्या भाषेत जर सांगितलं तर फार चांगलं होईल. आपले जे गोडी छाटणी जी असते हा. त्यामध्ये जर आपण ड्रीप मधून जर 10व्या दिवशी दिलं तर एकसारखा फुटवा निघण्यासाठी म्हणजे घड बाहेर पडण्यासाठी आणि घडाचे जे लेंथ वाढवण्यासाठी गोळीगड होऊ नये ह्यासाठी एकदा आपण ड्रीप मधून एकरी 2 लिटर देऊ शकतो. त्यानंतर 17व्या 18व्या दिवशी आपण पहिला हात आपण PPM मध्ये जे GA देतो त्या GAच्या ऐवजी जर आपण 18व्या दिवशी ह्याचा जर 2 मिलीने जर हात दिला तर घडाची लेंथ चांगल्या पद्धतीने वाढते, पानाची साईज वाढते आणि घडाची ग्रोथ पण चांगली होते. म्हणजे घड जिरायचा प्रॉब्लेम येत नाही. याच्यानंतर तुमचं फ्लॉवरिंगच्या 25% एकसारखं फ्लॉवरिंग आणण्याचं काम हे करतं. ह्याचा तर तो त्या फ्लॉवरिंग स्टेज 32 ते 35 दिवसाच्या दरम्यान जर ह्याचा एक हात झाला तर आपलं फ्लॉवरिंग एकसारखं एका लेवलला येतं. आणि त्यानंतर याचा दुसरा गोष्ट असा आहे की याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड आहे, पण आपण कंपनीने वरती लिहिलेलं नाही. यात सायटोकॅनिक्स आहे, अमिनो ऍसिड आहे, एन्झाईम सगळे आहेत, प्लस जिब्रेलिक ऍसिड आहे, पण ते वरून आपल्याला लिहिले